तर आज आपण जो पार्ट बघणार आहे तो आहे ब्लड वेसल्स. द ब्लड वेसल्स which are deoxygenated or oxygenated, all these parts we are now going to study. Now see, blood vessels are divided into three types: arteries, veins and capillaries. Arteries are nothing but they are carry oxygenated blood, or they carrying oxygenated blood. Only the exceptional case in that one is pulmonary artery. कारण का pulmonary artery काय करते, deoxygenated blood carry करते आणि बाकीच्या ज्या सगळ्या आर्टरीज आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. त्यानंतर दुसरा पार्ट आहे व्हेन्स. आता व्हेन्स काय करतात, दे कॅरिंग डिऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी व्हेन. इथं पल्मोनरी व्हेन्स फक्त ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि बाकीच्या ज्या व्हेन्स आहेत त्या सगळ्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. त्यानंतर तिसरा जो पार्ट येतो तो म्हणजे कॅपिलरीज. आता कॅपिलरीज हे काय आहे तर नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल्स. Arteries goes on branching, several branches of these arteries will be formed and they will be referred as arterioles. Arterioles get converted into capillaries and capillaries will be again enters into venules and venules opens into veins. म्हणजे आर्टरीज आणि व्हेन्सच्या मध्ये जोडणारा जो पार्ट असतो तो म्हणजे कॅपिलरीज. लास्ट डायग्राम मध्ये आपण जो बघितला होता लंग्सला सप्लाय करणारा पार्ट त्या होत्या कॅपिलरीज. आता इथं ही डायग्राम बघा, त्यामध्ये ही आहे टीएस ऑफ आर्टरी, दिस इज टीएस ऑफ व्हेन अँड दिस इज कॅपिलरी. इट इज अ स्मॉलर पार्ट. आर्टरीज अँड व्हेन्स both are divided or they are made up from three layers. The internal layer is referred as tunica interna, middle layer is called as tunica media and external layer is referred as tunica externa. Externally, artery is thick walled whereas vein is thin walled, and internally lumen of artery, lumen म्हणजे काय तर आतला जो पोकळ किंवा मोकळा जो भाग आहे ज्याच्यामधून ब्लड फ्लो होतं त्याला ल्युमेन म्हणायचं. So lumen, it is supported by membrane, internal membrane or basement membrane, and this lumen is smaller in artery and larger in veins. So these are the differences. आता ह्या डिफरन्स कशासाठी आहे तर आर्टरीज मध्ये आपण पल्स मोजू शकतो पण व्हेन्स मध्ये आपण पल्स मोजू शकत नाही. कारण का तर त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी होतं आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी होतं. त्याचबरोबर त्याला आणखी काही कारण आहेत, आफ्टरवर्ड्स वी विल सी दॅट. आता इथं ही आहे कॅपिलरी. कॅपिलरी वॉल इज ऑल्सो सेम, इट इज मेड अप फ्रॉम इंटरनल पार्ट्स दॅट इज ट्युनिका इंटरना अँड इंटरनली कॅरिंग ल्युमेन. नेक्स्ट पार्ट टू व्हेसल्स इज पल्स. आता पल्स म्हणजे काय तर आपण मागच्या वेळेला जे हार्टबीट हा पॉइंट बघितला, हार्टबीट इज नथिंग बट इट इज पल्स. जेवढे हार्टबीट्स असतात तेवढेच पल्स असतात. But actually pulse is a series of pressure wave that travel through arteries. Pressure wave का म्हटलेला आहे तर पंपिंग होत असताना ब्लड फोर्सफुली जे हार्ट मधून बाहेर पडतं ते ब्लड प्रेशरनं बाहेर पडतं आणि त्याला एक ठराविक प्रेशर असतो, प्रत्येक व्यक्तीचा प्रेशर वेगवेगळा असतो. तर तो प्रेशरनं बाहेर पडत असताना एक हार्टबीट झाल्यानंतर जे ब्लड बाहेर पडतं, जे व्हॉल्यूम ऑफ ब्लड बाहेर पडतं त्यानंतर दुसरं ब्लड बाहेर पडेपर्यंत मध्ये थोडासा गॅप असतो किंवा डिस्टन्स असतो आणि त्यामुळे तिथं काय तयार होते, वेव्ह तयार होते. सो इट इज रेफर्ड ॲज सेरीज ऑफ प्रेशर वेव्ह. पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट, म्हणजे जेवढा हार्ट रेट असतो तेवढाच पल्स रेट असतो. मात्र ह्यामध्ये जर हार्टबीट कमी होत असतील किंवा जर हार्टबीट्स जास्त होत असतील तर इट इज ए डिसीज्ड कंडिशन. आता इथं दिलंय बघा, पल्स रेट अबोव्ह 100 बीट्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये जर 100 हार्टबीट्स पेक्षा जास्त होत असतील एखाद्या व्यक्तीचे तर इट इज रेफर्ड ॲज टॅचिकार्डिया. अँड इफ द पल्स रेट इज बिलो 60 बीट्स पर मिनिट then it is referred as bradycardia. Then next part is blood pressure. जसं हार्टबीट आपण मोजू शकतो त्याच पद्धतीनं ब्लड प्रेशर सुद्धा मोजू शकतो आणि त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आहे टू काउंट द ब्लड प्रेशर, द इन्स्ट्रुमेंट इज युज्ड विच इज रेफर्ड ॲज स्पिग्मोमॅनोमीटर. ऑलवेज द बीपी और ब्लड प्रेशर, आता ब्लड प्रेशरला शॉर्ट फॉर्म आपण बीपी वापरू शकतो. बीपी इज मेजर्ड इन आर्टरीज नॉट इन व्हेन्स, so it is referred as arterial BP. Arterial BP is nothing but it is the pressure of wave exerted by arteries
ओके. So arterial BP, normal BP is 120 upon 80 mmHg. तर ह्याचं रायटिंग करताना असंच लिहिलं जातं 120 upon 80 mmHg. आता ह्यामध्ये 120 काय आहे, तर इट इज सिस्टोलिक बीपी. आर्टेरियल बीपी इज डिवाइडेड into two types, systolic BP and diastolic BP. 120 mmHg is systolic BP and 80 mmHg is diastolic BP. आता सिस्टोलिक बीपी म्हणजे काय, तर कम्प्लिटली हार्टचे चारही चेंबर्स जेव्हा कॉन्ट्रॅक्टेड पोझिशन मध्ये असतात, ज्यावेळेला पूर्णपणे हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यावेळेला फोर्सफुली ब्लड बाहेर पडतं आणि फोर्सनं बाहेर पडल्यामुळे हा प्रेशर नेहमी हाय असतो. सिस्टोलिक बीपी इज ऑलवेज हाय. डायस्टोलिक बीपी म्हणजे काय, तर चारही चेंबर्स पूर्णपणे रिलॅक्स झाले की त्याच्यामधून जे ब्लड बाहेर पडतं त्याचा प्रेशर कमी झालेला असतो, त्यामुळे 80 mmHg and this is always low. Pulse pressure here, difference between these two means difference between systolic and diastolic BP. आता इथं 120 आहे, इथं आहे 80. दोन्हीचा जर डिफरन्स बघितला तर 40 mmHg. This is referred as pulse pressure and it will be counted by again same method. त्यानंतर पुढचा पार्ट येतो याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग बीपी. म्हणजे बीपी कमी होणे किंवा जास्त होणे, हाय बीपी और लो बीपी, दिस विल बी डिपेंड्स ऑन सम फॅक्टर्स. सी हियर फर्स्ट पॉइंट इज हाय और लो ब्लड व्हॉल्यूम. तुमच्या शरीरामध्ये किती ब्लड आहे, किती प्रमाणामध्ये ब्लड आहे, ब्लड व्हॉल्यूम नॉर्मल आहे किंवा नाही, त्याच्यावरती सुद्धा हे डिपेंड आहे. देन नेक्स्ट वन इज हार्डनिंग ऑफ आर्टरीज. हार्डनिंग ऑफ आर्टरीज और हार्डनिंग ऑफ vessels due to any problem means inelasticity. जर आर्टरीची इलॅस्टिसिटी कमी झालेली असेल, लवचिकता कमी झालेली असेल किंवा त्याला जर हार्डनिंगपणा आलेला असेल, घट्टपणा, तरी सुद्धा बीपी वरती त्याचा परिणाम होतो. डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल. Cholesterol, if fatty diet is present, deposition always present inside the lumen of artery, so cholesterol deposition. Some hormones may be affect that, so hormonal changes. Then increase in cardiac output. Cardiac output जो आपण सुरुवातीला बघितला त्याच्यामध्ये जर वाढ झालेली असेल, म्हणजे जर 100 हार्टबीट्स पेक्षा जास्त असतील तरी सुद्धा. लेंथ अँड डायमीटर ऑफ ब्लड वेसल्स. डायमीटर, आतला डायमीटर म्हणजे ल्युमेनचा जर कमी झालेला असेल तरी सुद्धा बीपी वरती परिणाम होतो. विस्कॉसिटी ऑफ ब्लड. इफ ड्रिंकिंग वॉटर इज लेस देन विस्कॉसिटी विल बी इन्क्रीज, म्हणजे ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, त्यावेळेला सुद्धा त्याचा परिणाम बीपी वरती होतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे एज, वयानुसार. जेंडर, इट मे बी मेल और फिमेल. स्लीप, तुमची स्लीपिंग कंडिशन कशी आहे किंवा किती तास झोप मिळते. इमोशन्स, एक्सरसाइज आणि अँझायटी. अँझायटी म्हणजे चिंता किंवा काळजी. हे जर असेल तर हमखास बीपी वरती त्याचा परिणाम झालेला दिसतो. आता पुढचा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट टाइम बघू. थँक्यू.